हमारी खबर का हुआ असर। अब चाहे कोई भी इसका क्रेडिट ले, लेकिन हमारी खबर के बाद, ट्वीट होने के बाद टेम्बा हॉस्पिटल को मिले 35 लाख की निधि, जिसके बाद अब यहाँ होगा कार्डियक एम्बुलेंस। ऐसा भी हो रहा है। नमस्कार, मैं दीपाली मिश्रा, आप देख रहे हैं नेशनल एक्सप्रेस न्यूज़। यहाँ के लोग 6 महीने से फॉलोअप कर रहे थे, लेटर्स दे रहे थे, लेकिन अब जाके यश प्राप्त हुआ और अब जाके यहाँ लोगों को मिलेगा कार्डियक एम्बुलेंस की सुविधा। आपको बता दें कि एम्बुलेंस, कई सारे एम्बुलेंस महानगर पालिका के पास भी है, लेकिन शायद लोगों को इसकी जानकारी भी नहीं है कि वहाँ से एम्बुलेंस किस तरीके से इस्तेमाल किया जाए या किस तरीके से लिया जाए। हर बार एकमात्र लाइफलाइन यानी टेम्बा अस्पताल में ही लोग संपर्क करते हैं और यहाँ से ही बार बार एम्बुलेंस की मांग करते हैं। आखिरकार प्रताप सरनाइक ने अपनी निजी निधि से 35 लाख रुपए कार्डियक एम्बुलेंस के लिए दिए हैं। क्या रहा पूरा मामला और किस तरीके से यहाँ मिलने वाली है कार्डियक एम्बुलेंस, जानते हैं यहाँ के लोगों की जुबान। दर 3 महिन्याला आमची रुग्ण कल्याण समितीची बैठक होत असते आणि ह्या रुग्णालयामध्ये खास अभिमान वाटतो की आपले जाफर तडवी साहेब जे आहेत सर्व तर अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष आहे प्रत्येक गोष्टीवर बारीक, मग साफसफाई असू दे की डॉक्टरची सेवा असू दे, त्यांच्या भरती प्रक्रिया असू दे, प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत साहेबांचं लक्ष असतं आणि त्यांनी काही सुधारणा ह्याच्यामध्ये करून घेतलेल्या आहेत, म्हणून अशा प्रकारच्या सुविधा इकडे लोकांना आपण देऊ शकतोय। आजच्या बैठकीमध्ये खास करून आम्ही असं ठरवलेलं आहे की ह्या ज्या आपल्या सेवा आहेत ह्या रुग्णालयामार्फत, जसं का अपंगत्वाचे दाखले दिले जातात किंवा डायलिसिस आपण फ्रीमध्ये करतोय, त्याचबरोबर मोतीबिंदूचे ऑपरेशन्स आपण मोफत सगळ्यांना करतोय, तर ह्याचा जनजागृती करण्यासाठी म्हणून लोकांना ह्याची माहिती मिळण्यासाठी मीरा भाईंदर मधील नागरिकांना, त्यासाठी आपण आज इथे ठराव केलेला आहे की या मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या 14 ओपीडीज आहेत, आणखीन आरोग्य केंद्र आहेत आणि त्याचबरोबर आपल्या पालिकेचं हॉस्पिटल आहे राजीव गांधी हॉस्पिटल, तर त्यांच्या दर्शनी भागामध्ये आपल्या ह्या सर्व सुविधा दिल्या जातात, अशा प्रकारचा मोफत दिल्या जातात, अशा प्रकारचा बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात यावा जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळेल, तिथे आलेल्या पेशंट्सना त्याची माहिती मिळेल। अशा प्रकारची एक सूचना आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये या ठिकाणी कॅथलॅब पण चालू होणार आहे आणि म्हणजे त्यामध्ये आपल्याला सिटी स्कॅन आणि MRI मशीन्स पण उपलब्ध होणार आहे, त्याचं पण काम चालू आहे। तर वेगवेगळ्या सुधारणा साहेबांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत आणि आम्ही सगळी कमिटी, अशफाक भाई किधर गए, अशफाक भाई हे पण सदस्य आहेत, अशफाक भाई आमच्या रुग्ण कल्याण समितीचे। आणखीन एकंदरीत आम्ही या पूर्ण मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना कसं चांगल्या सुविधा मिळतील याचा आम्ही काटेकोरपणे लक्ष देत आहोत। नक्की तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी, तुम्ही स्वतः एक लोकप्रतिनिधी होतात, मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्ही जर शिवसेनेच्या पक्षाने कधी ठरवलं प्रत्येक शाखेमध्ये जर ह्या हॉस्पिटलच्या इमारतीचं जाहिरात तरी करायची, त्याच्यासाठी तुम्ही पुढे भविष्यामध्ये पावलं उचलणार आहात? नक्कीच आम्ही आमच्या पक्षाच्या जो काय कार्यक्रम आहे, अजेंडा आहे, त्या प्रत्येक शाखेमध्ये याचा आम्ही नक्कीच प्रचार करणार आहोत। आताच मॅडमशी पण बोलणं झालं त्या बाबतीत। आम्ही नक्कीच प्रत्येक आमच्या ज्या शहरामध्ये शाखा आहेत त्या शाखांमध्ये या हॉस्पिटल मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांचा प्रचार आणि प्रसार आम्ही नक्कीच करू। ॲक्च्युली सर्वप्रथम मी नामदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांचे फार आभार व्यक्त करतो, कारण हे 200 बेडचे हे हॉस्पिटल आहे। इथे वेळोवेळी असणारे Z+ची सुरक्षा असो किंवा इमर्जन्सी पेशंट असो, जेव्हा आम्हाला शिफ्ट करताना ॲम्ब्युलन्सचे थोडंसं आम्ही हातबलता आमच्याकडे होतीच, परंतु आता 108 ॲम्ब्युलन्स आपल्या कॅम्पसमध्ये आल्यामुळे, तसेच आता सरांनी एक आम्हाला कार्डियक अत्याधुनिक अशी कार्डियक ॲम्ब्युलन्स DPDC मधून मंजूर केलेली आहे, त्याबद्दल सरांचे प्रशासनातर्फे आणि आमच्या हॉस्पिटलतर्फे आभार व्यक्त करतो। यूपी में एक कहावत है कि मरने के पीछे वैद्य आए लार चाट के घर जाए। यहाँ भी शायद कुछ ऐसा ही हुआ। 2 लोगों की मृत्यु हो गई ऑक्सीजन नहीं मिलने के कारण, लेकिन देर आए दुरुस्त आए। अब शायद लोगों की जान कार्डियक एम्बुलेंस के जरिए बचाई जा सकेंगी। देखने वाली बात यह होगी कि कितनी जल्दी यहाँ कार्डियक एम्बुलेंस आएंगे। जानने के लिए बने रहे, जुड़े रहे और देखते रहे मेरा दीपाली मिश्रा के साथ नेशन एक्सप्रेस न्यूज़।